स्ट्राइक वर आहेत सुशांत शिंदे, नॉन स्ट्राइकला खेळत आहे आदित्य चोरट. पहिलं षटक घेऊन येत आहे. महेश वाडकर. मीटिंग राहणार नाही, कंटिन्यू चालू ठेवायची मॅच. दोनच ओव्हर चालू कर. आयकॉन राहू दे, लॉग इन करू दे. स्लो खेळू नका. लॅनला आहे का जागा? कळून येत लॅन नाहीये, पेनल्टी देण्याची. मोबाईल वर टाकले जिओ बी चालला नाही स्पीड ढगाळ वातावरण. भूषाचा मोबाईल कनेक्ट करायला लागतो. जा की वर बस, जाऊन वर बस की जाऊन. स्टार्ट कर. लॉग इन किती वाजलं? 11:15. आणि एक धावेसाठी सांग तू 4ची खेळावा, संघाची धावसंख्या एक एक तर क्लिअर होईल ना. पडणार नाही ना. आणि सुंदर असा चटवलेला चेंडू आदित्य चोरट. हो अमल दादा, बांधायला हवं इकडून, पाऊस येणार आहे. अरे खुर्च्या आहेत ना गाडीत? जरा आणा 50 खुर्च्या इकडे. आणि सुंदर शॉट मारलेला आहे सुशांत शिंदे यांनी. पाहूया किती धावा. 4 धावा. एकूण संघाची धावसंख्या 6, बिनबाद 6. पुढचा चेंडू घेऊन येत आहे महेश. आणि हा डॉट, उत्कृष्ट बॉल महेश यांचा. आणि दादा यांनी उत्कृष्ट शॉट मारून एक धाव पूर्ण केलेली आहे. हो पाऊस आला. संघाची धावसंख्या 7. शेवटचा चेंडू. आणि हा डॉट बॉल. एक षटकानंतर संघाची धावसंख्या 7. प्लेयर आलाय पुढे गेल्यावर राईट साईडला मग समोर दिसेल. त्याच्या पुढे समोरच दिसेल. बोर्ड आहे. काय पावसानं वाटोळ गेलं. राईट साईडला रे, राईट साईडला गाडी दुसरं षटक घेऊन येत आहे तन्मय चौधरी. त्याचा सामना करेल सुशांत शिंदे. आणि डॉट बॉल, उत्कृष्ट चेंडू तन्मयचा.
आणि रिव्हर्स मारण्याच्या प्रयत्नात काय 4 धावा. सुंदर असा शॉट मारलेला आहे सुशांत शिंदे यांनी. बॉल आलेला आहे. गण्या 4ची बरोबर होती का नाही बघ. 4ची म्हणलं होतं का नाही. हे इथंच आहे, इथं बोललो. बॉल 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 नाही येत अनिकेत तिकडे चालू आहे ना 5. हा आणि हा उंच असा मारलेला पाहूया काय 6 धावा. उत्कृष्ट असा षटकार मारलेला आहे तो सुशांत शिंदे यांनी. संघाची धावसंख्या 17. आणि पाहूया काय रन आउट. पाठवा बॅट्सवर पाठवा कंट्रोल ठेवा चालू. खुर्चीच नाही बस किती टेक बाळा बाळाच्या किती मारते बॉलर बॅटर कोण आहे. पुढचा फलंदाज अक्षय पिसाळ. आणि पाहूया धावा 4. पहिल्याच चेंडूवर उत्कृष्ट असा शॉट मारून संघाची धावसंख्या 21. किती आहेत आत्ताच्या 2 ओव्हर 21. त्या पोराची घ्या ना अरे जा घे तू खुर्ची आहे आहे विराजन विराजन आहे ना तुला बसायचं माझा नाही इथं चांगलं ऊन पडलं आणि हे बी खावा तिसरं षटक घेऊन येत आहे महेश वाडकर. त्याचा सामना करेल आदित्य चोरट. चला लवकर. पहिला चेंडू
आत्ताचे किती आहेत? किती झालं टोटल? 27. किती बॉल? 5. आणि आजच्या इकडं सुंदर असा झेल घेतलेला आहे अक्षय शिरोंची आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 27. नवीन फलंदाजाचे नाव काय? अजित देरे. आधी चोरट आउट झाला का? पुढचे षटक घेऊन येत आहे पंकज. शशीचं काळीच पंकज. वैयक्तिक पहिल्या सांघिक चौथीवर घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झालेला आमचा मित्र, परम मित्र म्हणावा लागेल, पंकज लाखे. त्याला जरा स्पीडअप घ्या पंकज लाखे. पाय उचलून चालायचे तुम्ही. भोसले सॉरी. हा चेंडू नक्कीच चांगला होता. बॅकवर्ड रिजनला गेला डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावफलकावरती पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करतोय. पुढील चेंडू पंकजचा ब्लॉक पद्धतीचा चेंडू स्वतःच्याच गोलंदाजीवरती सुंदर अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. चांगला फिटनेस ठेवलाय पंकज तुम्ही. चांगली गोलंदाजी करतोय पंकज भोसले आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिली ओव्हर घेऊन सज्ज झालाय गोलंदाजीच्या मार्कवरती. अशोक मांढरे पंच म्हणून काम पाहत आहेत. कल्याण हंपरला शिबू बागवान. चांगला चेंडू होता. बॅकवर्ड रिजनला गेला. 1 धाव टिकलर झोन. धावसंख्या धावफलकावरती जाते 30 धावा धावफलकावरती. 2 मोठ्या विकेटचं पतन, 2 मोठे विकेट पॅव्हिलियनच्या आश्रयाखाली गेलेले आपण पाहिले. अजय कैरे याच्या बैठकीत निघालेला लेग साईडच्या दिशेने गेलेला हा चेंडू कार्पेटला गुदगुल्या करत एकाच धावफलकावरती एका धावेने वाढ. तत्पूर्वी पंकज भोसले सुंदर गोलंदाजी करतोय. वारंवार सातत्य असल्यामुळे गोलंदाजीमध्ये किमया चमक दाखवण्यात यशस्वी झालेले दिसत आहेत. पुन्हा एकदा स्लिपच्या दिशेने गेलेला हा चेंडू इथं अक्षयचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव पूर्ण. धावसंख्येत वाढ. पंचांचा इशारा. ओव्हर समाप्त. पंकज भोसले यांचा 6 चेंडूचा ओव्हर खतम संपली. आणि धावसंख्या जर पाहिली तर 4 ओव्हर समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावरती आपण पाहतो. येणारे पहिल्या इनिंग मध्ये 12 चेंडू शेष शिल्लक बाकी. ड्रिंक ब्रेक पाहायला मिळत नाही ना? नाही. चला कंटिन्यू चालू करायचं.
ब्रेक नका ठेवू सर, कारण काय माहिती का पाऊस येईल वैते होईल, तर असं दे, आता आलं तर परत नका येऊ देऊ. ठीक आहे चला. चला लगेच चिमट करू नका, पाणी घ्या जागेवरती. चला सज्ज राहायचंय. नक्कीच तत्पूर्वी आयोजन कमिटीच्या वतीने कळवण्यात येत आहे की पुढे संघाचे जे 2 कर्णधार आहेत दोन्ही संघाचे पुढील सामना होणार आहे तो शिवनेरी स्मॅशर्स आणि अजिंक्य तारा अवेंजर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांनी माईक जवळ यायचा एक टॉस घेतला जाईल. सुरंजन आहे ना. शिवनेरी आणि अजिंक्य तारा दोन्ही संघाचे संघनायकांनी मात्र टॉस मंचावरती यायचंय. तत्पूर्वी गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झालेला गोलंदाज पाहतोय काय चेंडू होता, चेंडू जातोय सीमा रेषे पार. यामध्ये 6 धावा. गोलंदाजाचं नाव सुरंजन गायकवाड, एक आयकॉनिक खेळाडू. डाव्या हाताचा गोलंदाज आपण पाहतोय. फलंदाजीसाठी मात्र नक्कीच हा विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. अक्षय पिसाळ याच्या बॅटीतून आलेला हा पहिला उत्तुंग असा षटकार पाहायला मिळाला. स्लोअर पद्धतीचा चेंडू पाहिला, बॅकवर्ड रिझनला गेला. व्हेरिशिंग गोलंदाजी पाहायला मिळाली सुरंजन गायकवाडच्या माध्यमातून. पंच बॉल आलेला बॉल घ्या. 5वी ओव्हर चालू, शेवटचे 12 चेंडूतील 2 चेंडूचा खेळ संपला मित्रांनो. येणारे 6 चेंडूसाठी सज्ज झाला. घेऊन चालला चेंडू सुरंजन गायकवाड. लेग साईडच्या दिशेने फटकावण्याचा प्रयत्न याचा वेळ घेतला. चेंडू मात्र यष्टी वरतीच थांबला. स्टिक वरती चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव म्हणावा लागेल. चेंडू चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या 38च्या घरात जाऊन स्थिर झाली. 6 ओव्हरचा आपण सामना पाहतोय. सी ग्रुपचे लॉट्स आपण खेळवतोय आजच्या दिवसात. काय चेंडू होता, पहिला चेंडू मात्र उत्तुंग मारला. 2 चेंडूला खेळ पाहिला, बदल केला. आता मात्र पुन्हा एकदा हल्ला चढवलाय सुरंजन गायकवाडच्या या गोलंदाजीवरती. 4 चेंडू 2 उत्तुंग षटकार. जर पाहिलं तर धावसंख्येला वाढ, धावसंख्या जाते 44च्या घरामध्ये. तिथे एक जुने खेळाडू बाळासाहेब कुंभार सर यांचं आगमन झालंय. तत्पूर्वी इम्रान मांगेने काही क्षेत्ररक्षण सजवले मित्रांनो. तत्पूर्वी या मिळतील 2 धावा. धावसंख्येला कलाटणी. धावसंख्या 46च्या घरात बाळासाहेब कुंभार सर यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं आयोजन कमिटीच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत. सुरंजन गायकवाड घेऊन चाललाय चेंडू, सज्ज आहेत तो. अक्षय पिसा स्ट्राईक फलंदाज आपण पाहतोय. उजव्या हाताचा खेळाडू आमचे मित्र कवट्याचे मार्क पावचे जात असे आधी पेरे पाहायला मिळत आहेत. त्याला स्पीड घ्यायचे, पंच सहकार्य करा. मी काय म्हणतो, चर्ची खेळा हाफ संपला असता पावसात नाही. आखोड पद्धतीचा चेंडू बॅकवर्ड रिझनला गेला. निर्धाव म्हणावा लागेल. तत्पूर्वी पंचांचा इशारा. ओव्हर समाप्त. 5 ओव्हरचा खेळ मित्रांनो संपला. उर्वरित एका ओव्हरचा खेळ शिल्लक बाकी. समीकरण येत आहे 5 ओव्हर समाप्तीनंतर. धावसंख्या धावफलकावरती जर पाहिलं तर 46 धावा आपण पाहतोय. स्कोरबुकला मित्रांनो जर पाहिलं तर सकाळपासून आपल्याला पाहायला मिळत आहे. चला तत्पूर्वी आहे ना, यानंतरचा सामना जो आहे त्याच्या कर्णधारांनी यायचा आहे. तेजस शिंदे मात्र इथं दाखल झालेला आपण पाहतोय. चला शिवनेरी आणि अजिंक्य तारा दोन्ही संघाच्या संघनायकांचा शेवटचा पुकार असेल. चला शिंदे सरांना मनापासून विनंती करतो की आपण तयार राहायचंय.
काय चेंडू होता स्वतःच्याच गोलंदाजीवरती क्षेत्ररक्षण पंकज दिसतोय नाही का? पंकजच दिसला. चांगली गोलंदाजी करतोय रन पंकज. घेतली. हो, पंकज भोसले वैयक्तिक दुसरे सांघिक शेवटचे 6 चेंडू घेऊन सज्ज झालाय. स्वतःच्याच गोलंदाजीवरती क्षेत्ररक्षण केला. प्रचंड प्रेक्षक पंकजची बॉलिंग बघण्यासाठी सज्ज इथे झालेले आहेत. चांगली गोलंदाजी करतोय. स्लोअर पद्धतीचा चेंडू इथं मात्र क्षेत्ररक्षक तैनात झेल मात्र धरणी मातेला दान केला. तत्पूर्वी या 2 धावा पूर्ण. तिसरी घेण्याचा प्रयत्न नाही. मात्र चांगली गोलंदाजी जर पाहिलं तर पंकज भोसलेच्या माध्यमातून पाहायला मिळते. राजत जवळ मात्र ऑनलाईन मॅचचा अनुभव घेतोय. मोठे फॅन आहेत पंकज भोसले यांचे वाई नगरीमध्ये. चांगली गोलंदाजी करतो तर पंकजला शेतकऱ्याला 101 रुपयाचं पारितोषिक होतं. मात्र इथं फसवलंय पंकज भोसले यांनी. चांगली फलंदाजी करतात निलेश भोसले. टप्प्यात आल्यावर कार्यक्रम बरोबर करणार पंकज भोसले यांचा असं वाटतंय. हाताला माती चोळली, धरणी मातेच्या पाया पडलेत. आता मात्र पंकज भोसले घेऊन चाललाय चेंडू. पंकज भोसले घेऊन चाललाय चेंडू. सामना करतोय निलेश भोसले. एक धाव पूर्ण. दुसरी घेण्याचा प्रयत्न. आहा, पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा इशारा नॉट आउट दिलेला दिसतोय. तत्पूर्वी तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 3 धावा तर पूर्ण झाले. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न. या 4 धावा पूर्ण. 4 धावा पूर्ण आणि धावसंख्येला कलाटली. फसवी रनिंग केली निलेश भोसले यांनी. 53 धावा पाहतो आपण धावफलकावरती. अजूनही चार धावा. बाळासाहेब कुंभार सर यांना विनंती करतो की आपण माईक जवळ यायचं. यानंतरचा होणारा सामन्याचा टॉस आपल्या हस्ते घेतला जाईल. निलेश भोसले वर्सेस पंकज भोसले. दोन्ही भोसले बंधू एकमेकांसमोर मात्र उभे टाकले. चला, बाळासाहेब कुंभार सर यांच्या हस्ते या सामन्याचा टॉस घेतला जातोय. जुने जाणते ज्येष्ठ खेळाडू म्हणून ज्यांना ओळख मिळवलेली त्यांनी प्राप्त केली असे आमचे ज्येष्ठ खेळाडू यांच्या हस्ते अजिंक्य तारा वर्सेस शिवनेरी या दोन्ही संघाच्या कर्णधारांच्या माध्यमातून इथे टॉस घेतला जातो. एका बाजूला जर पाहिलं तर मोसीन असेल तर दुसऱ्या बाजूला अजिंक्य आकाश फरांदे नावचा आयकॉनिक खेळाडू असेल. माईकच्या समोर हा टॉस घेतला जातो. एका बाजूला असेल तर तेजस शिंदे तर दुसऱ्या बाजूला असेल टॉस कोण जिंकलोय.
मोठी अजिंक्य तारा स्विंग गाठला. आपला निर्णय मात्र कळवायचा आहे. चला लाईनअप मध्ये मैदानाचा ताबा घ्यायचा. समीकरण जर पाहिलं तर 36 चेंडू मध्ये 53 धावांचं आव्हान. चला ऊन जरा लागतंय. इबू सर आपणास ना विनंती आहे. आशू मांढरे लेग अंपायर. हा या ओके सर. आवाज इथपर्यंत पोहोचला बघा तुमचा. मूर्तीलाल कीर्तिमानाशी तुमची मूर्ती पाहायला मिळते लेग अंपायरच्या माध्यमातून. चला टीम मीट करू नका. ओपनिंग फलंदाज मैदानात दाखल करायचे. एक इनिंगला अंपायर राहायचे अजून. चला आशू मांढरे कॅमेरा तुमच्याकडे आहे. हॅलो. ओपनिंग गोलंदाज मैदानात दाखल झालेला पाहतो. निलेश भोसले यांनी खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. ओपनिंग गोलंदाज सिद्धेश विरकर. जरा इकडे बघा, कॅमेरा तुमच्याकडेच फिरवला. हा निलेश भोसले सर थोडीशी स्माइल द्या. ओके चला. तन्मय आणि सुरंजन गायकवाड एका बाजूला मेंटर असेल तर एका बाजूला आयकॉनिक खेळाडू जर मैदानात पाहायला मिळतात. लक्ष आहे, समीकरण आहे 36 चेंडू 54 धावा. टिपू सर विनंती आहे तुम्हाला, सामना जरा चालू करायचा आहे. आपला निर्णय कळून जायचा म्हणला जाताना. वैयक्तिक पहिली सांघिक पहिलीवर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज झालेला पाहतोय सिद्धेश विरकर. मालतपूर गावचा हा खेळाडू उत्कृष्ट गोलंदाजीसाठी ओळखला जातो. क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने सजवलेलं पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू लेफ्ट हँड बॅट्समन सुरंजन गायकवाड. पहिला चेंडू जातोय सीमा रेषे पार. नो बॉल. पंचांचा इशारा येतोय. पहिला चेंडू स्वेर मारा, चुकीचा मारा. 0 चेंडू 7 धावा. पंचांचे निर्णय अंतिम राहतील. येणारा चेंडू फ्रीचा असेल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. सिद्धेश्वर विरकर यांचा पहिला चेंडू स्वेर मारा पहिला मिळाला. चला बॉल आलेला आहे. पंच बॉल घ्या. मॅच बॉल घ्या. नो चेंडू फ्रीचा चेंडू असणार आहे. जो येणारा चेंडू असणार आहे तोडायचा, फोडायचा, जोडायचा, मारायचा, टोलवायचा असा चेंडू सिद्धेश विरकरच्या हातातून आता निघणार आहे. प्रत्येक क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळालं. गोलंदाजाला मार्गदर्शन करताना सुशांत शिंदे आयकॉनिक खेळाडू पाहायला मिळतोय. एका बाजूला जर पाहिलं तर सुशांत शिंदे सारखा एक आयकॉनिक खेळाडू मैदानात यष्टीरक्षकाची भूमिका बजावतो. दुसऱ्या बाजूला फलंदाजीमध्ये ऑन स्ट्राईकला फलंदाजी जो करतोय तो सुरंजन गायकवाड पुढील संघाचा आयकॉनिक खेळाडू पाहतो. चेंडू सज्ज झालाय सुरंजन गायकवाड. काढलेला चेंडू स्ट्रोक म्हणावा लागेल. सेटच्या दिशेने गेलेला चेंडू साईडला मारला. फटका इथं मात्र धावसंख्येत वाढ होणार.
चेंडू 9 धावा. आहा दुसरा चेंडू संख्या झाली गेम गत तेजी फलंदाजी पाहायला मिळते. यानंतरचा बिग बॅटर बिग मुकाबला जर पाहायला गेलं तर एका संघामध्ये आकाश फरांदे तेजस शिंदे सारखे आयकॉनिक खेळाडू एकत्र खेळताना दिसणार आहेत. हा इथं मात्र चेंडू जातोय सीमा रेषे पार. या मिळून 4 धावा. धावसंख्याला कळत धावसंख्या जाते 19च्या खरा. सहारा संघाचे खेळाडू समीर बुचकर सर यांचे या ठिकाणी आगमन झालं. त्यांचे देखील सहर्ष स्वागत. तत्पूर्वी जर पाहिलं तर ती पॉवर प्लेसीवर जी आहे तुझ्या धावसंख्या जर पाहतोय तर 19च्या घरात जाऊन स्थिर झाली. काय चेंडू होता लेसाच्या दिशेने दिला तर जातोय सीमा रेषे पार. यामध्ये 6 धावा तब्बल 3 उत्तुंग षटकार आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. एक चौकार पाहायला मिळाला. एक शेर माराचा एक फटका पाहायला मिळाला. 2 धावाचा. धावसंख्या जर पाहिली तर 25च्या घरामध्ये समीकरण होतं 36 चेंडू 54 धावा 25 धावा धावफलकावरती पाहतोय. यामध्ये जर पाहिलं तर पॉवर प्लेवर अजूनही चालू 4 गोलचा खेळ झालेला आहे. उर्वरित 2 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक बाकी. चांगली फलंदाजी पाहायला मिळते सुरंजन गायकवाडच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी करतोय. तब्बल 3 उत्तुंग असे षटकार, एक चौकार असे 4 चेंडूवरचा खेळ संपलाय. शेर मारा 55च्या हात येथील जमिनीला समांतर धाव मिळते. अवांतर धावसंख्येला कलाटली. धावसंख्या जर पाहिली तर 26च्या घरामध्ये जाऊन स्थिर होते धावसंख्या. तब्बल 54 धावातील अर्ध्या डझनची धावसंख्या जर पाहिली तर या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. आलेला उंच असा फटका मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर जातोय. चेंडू जातोय सीमा रेषे पार. धावसंख्या धावफलकावरती लागते 32. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 1 चेंडूचा खेळ अजूनही शेष शिल्लक बाकी. विजयासाठी 54 धावांचं लक्ष. त्यातील तब्बल 32 धावा या ओव्हरमध्ये आलेला पाहतोय. थोडासा महागडा ओव्हर पाहायला मिळाले आपल्याला या टुर्नामेंटची. तब्बल 4 उत्तुंग षटकार, 1 चौकार या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. आताचा मात्र चेंडू योग्य टप्पा अचूक टप्पा बॅकवर्ड रिझनला गेला. सुशांत शिंदे आयकॉनिक खेळाडूच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिर. पंचांचा निर्णय. ओव्हर समाप्त. 1 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर बिनबाद 32 धावा धावफलकावरती जाऊन थांबलेल्या पाहतोय. येणारं समीकरण जर पाहिलं तर 30 चेंडूमध्ये अजूनही तब्बल 22 धावांची आवश्यकता आहे. येणारा गोलंदाज स्वतः सुशांत शिंदे, कर्णधार आयकॉनिक खेळाडू. निम्मा संघ मालकच ओळखला जाईल असा हा सुशांत शिंदे गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज. वैयक्तिक पहिली, सांघिक पहिली, दुसरी ओव्हर घेऊन सज्ज झालाय. स्ट्राईकला मात्र तन्मय चौधरी एक
चला टीममेट नको आहे, चला सहकार्य करा, मॅच चालू करा. प्रमोद गायकवाड हा खोदून काढलाय चेंडू, खेळून चांगला काढलाय, कार्पेट स्ट्रोक म्हणावा लागेल. एक धावसंख्येला कलटली. तू मार रहा है मैं तुझे दे रहा हूं. नक्कीच तन्मयनी त्याला दिला आहे ढकलून. सुरंजन गायकवाड ऑन द फायर. गोलंदाज सुशांत शिंदे घेऊन चाललाय चेंडू. काय चेंडू होता, इथं मात्र ऑनसाईडच्या दिशेने खेळून ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलेला फटका जातोय. बाउन्स सीमा रेषे पार. या मैत्रीत 6 धावा. तब्बल धावसंख्येला कलटणी. धावसंख्या जर पाहिलं सॉरी 37 धावा, 4 धावा पाहतोय. धावसंख्या 37च्या घरात जाऊन स्थिर झाली. 54 धावांचं आव्हान. चांगली गोलंदाजी पाहतोय सुशांतच्या माध्यमातून. उंच असा मारलेला फटका क्षेत्ररक्षक तैना जेल मात्र टिपलाय. मोठ्या विकेट आयकॉनिक खेळाडू विक्रम जगताप आयकॉनिक खेळाडू. विक्रम जगताप आयकॉनिक खेळाडू. मार्फत सज्ज होते. गोलंदाजीचं नाव दिनेश. तुम्हाला नाही क्लिअर आम्हाला क्लिअर मी तेच त्यांना बोलतो. त्यांना बोलतो तुमच्याच फोटो माझे कोणालाही पडण्याचा प्रॉब्लेम आहे.
आणि 6 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. मात्र इथं तेवढाच जोराचा फटका पण पाहिला. निलेश भोसले क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. मित्रांनो कॅच और मॅच असते. इथं मात्र आकाश फरंदे आणि पी शिंदे यांचा सामना आपण पाहणार आहोत. कोणता वेलंचा सचिन पवार हा एक आयकॉनिक खेळाडू आपण पाहणार आहोत. ब्लॅक पद्धतीचा चेंडू इथं मात्र नक्कीच आनंद डॉक्टर आपल्या मैदानामध्ये आता ताबा घेताना दिसतो. डॉट आहे ना. निर्धाव चेंडू आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहा प्युअर पद्धतीचा चेंडू होता. फुलटॉस होता. क्षेत्ररक्षक आणि सुंदर क्षेत्ररक्षण तिथं सजवलंय. तत्पूर्वी एकच धावसंख्येत पलाटणी. धावसंख्या जाते 46च्या घरात. रॉबिन कुठे दिसतायत का? फलंदाजी घेतली त्यांनी. नक्कीच चुकीचा फटका खेळण्याचा प्रयत्न घेईल. बर्नी मातेला सुशांत शिंदे यांना चेंडू लागलाय का पहा जरा. दादा लागलाय चेंडू? नाही लागला. सुशांत शिंदे एक मित्रपूल नातं आपल्याला पाहायला मिळतं. सामन्यामध्ये हे दोन खेळाडू एकाच संघात असतात मित्रांनो. कुठे आहे चेंडू? तर हवेत आहे. चेंडूचे शालेय क्षेत्ररक्षक निलेश भोसले. नक्कीच क्षेत्ररक्षण बदललं त्यांनी. स्वतः एक क्षेत्ररक्षक म्हणून तैनात झाले आणि मोठ्या विकेटचं पथक मोठा विकेट पॅव्हिलियनच्या आश्रयाखाली जाताना पाहतोय. विजयासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता. येणारा फलंदाज मैदानात नाव सांग. पंचांचा इशारा ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 47च्या घरात जाऊन स्थिर होते. 7 अजूनही 7 धावा विजयासाठी आवश्यक आहे. त्यांच्या जरा लवकर करा. आशिष मांढरे लोहपारची भूमिका यशस्वीरित्या पार पडतात. त्याने काय कसं काय लेग साईडच्या दिशेने यांचं मारलेलं फक्त क्षेत्ररक्षक पहिला शब्देश्वर कर्णाने घेतलेला आपण पाहतोय. येणाऱ्या फलंदाज मैदानात सुशांत शिंदे गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज. तत्पूर्वी येणारा फलंदाज कोण होतो तयार बघूया. अक्षय भोसले. महाकालचे फॅन अक्षय मैदानाचा ताबा घेताना दिसतात. उजव्या हाताचा हा विस्फोटक खेळाडू अनेक सामने खाते काढण्याचं काम केलं. मात्र इथं आता एक हातीच सामना झालेला पाहायला मिळतो. तत्पूर्वी सुशांत शिंदे जोपर्यंत गोलंदाजीच्या मार्गावरती आहे तोपर्यंत भीतीचं वातावरण नक्कीच समोरच्या संघावरती आहे. कारण की तब्बल ओपनिंग जोडी विस्फोटक गोलंदाजी करत असताना मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं योगदान केलं ते सुशांत शिंदे या गोलंदाजीने. यानंतर मात्र आता दुसऱ्या वर्गात पहिल्या चेंडूवरती देखील एक मोठ्या विकेटचं पतन करायला आलं. चेंडू खेळून काढलाय.
कार्पेस्ट्रोक म्हणावं लागेल. एकदा धावफलकावरती पाहतोय धावसंख्येत कलाटणी धावसंख्या झाली 48. तब्बल अजून 6 धावांची आवश्यकता. विजय षटकार पडलेला येतोय तर तब्बल एकेरी दुहेरी चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या पडली होते. वळणाच्या माध्यमातून हा स्लिपच्या दिशेने गेलेला स्ट्रोक डिक्लेअरच्या स्वरूपात धावसंख्या जाते 49च्या घरात. मोशन यांचा संघ आपण पाहतो. अजिंक्य पवार यांनी फलंदाजीचा निर्णय स्वीकारला. तत्पूर्वी शिवनेरी संघ सज्ज राहायचे. 11 खेळाडूंचा संच घेऊन मैदानाचा ताबा घ्यायचा. येणाऱ्या 5 धावांचा खेळ शिल्लक बाकी. तत्पूर्वी येतो एकेरी धावसंख्येनं पूर्ण धावसंख्येला कलाटणी धावसंख्या 5 ते 50च्या घरात तब्बल अर्धशतक धावसंख्येवरती पाहायला मिळाले. अजून 4 धावा विजयासाठी आवश्यकता. काय चेंडू होता बॅकवर्ड रिझनला गेला. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सुशील शिंदेच्या माध्यमातून. जर मित्रांनो पाहिलं ना तर पहिल्या ओव्हरमध्ये जर धावसंख्या जर नसती आली तर हा सामना नक्कीच पाहण्याजोगा झाला असता. कारण एका बाजूला मास्टर माइंड गोलंदाज सुशील शिंदे निलेश भोसले सारखे खेळाडू एका संघात असतात ना तेव्हा हाताचं नव्हतं होतं. आता मात्र पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. पंचांचा इशारा ओव्हर समाप्त. जर पाहिलं तर सुशील शिंदेच्या 2 ओव्हरचा स्पेस संपलाय. धावसंख्या जर पाहिली तर पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा दिल्या. 2 मोठ्या विकेटचं पतन केलं. आताच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 धावा देऊन मोठ्या एका विकेटचं पतन. म्हणजे जर पाहिलं तर 12 चेंडू 10 धावा आणि तब्बल 3 विकेट पटकावण्याची किमया कोणी केली तर तो सुशील शिंदे खेळाडू. येणाऱ्या गोलंदाजीच्या मार्कवरती पाहण्याचं 4 धावा पाहिजे होते दिसवर. 12 चेंडू 4 धावा. ए यार पाणी घेऊन कशाला आले. 3 ओव्हरला लागतोय पाणी. पेनल्टी द्या. इथलंच नाही ना ब्रेक. चला येणारे गोलंदाज निलेश भोसले आमचे वर्गमित्र परममित्र म्हणावं लागेल. गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज. तर चाकलेक सर म्हणतायत. हा चांगला चेंडू होता. खोदून काढला. 1 धाव म्हणावी लागेल. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाते ती 52च्या घरात. पुन्हा एकदा स्लिपच्या दिशेने गेलेला चेंडू पाहतोय कप्पीमध्ये 2 डिक्लेअर आणि विजय झालेला संघ आहे तो प्रतापगड. चला दुसरा सामना चालू करून घ्या. चला तेजस शिंदे आत या.